आणि 2 दिवसासाठी दिलंय. आणि दुसरं म्हणजे आयओ रॉंग आहे हे आम्ही वारंवार सांगतोय. ज्या कोर्टात जर तर पुढे जातील, काय करणार? हैवानांना सोडून द्यायचे. ओके, मला वाटण्यापेक्षा तिच्याबरोबर काम करते ती स्वतः, आणि तिच्याबरोबर जे आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सगळे, ते तर उघड उघड आता बोलतायत. वाटते का आहेच जो सिनियर आहे, जो फोटोमध्ये एवढं खुश, आणि ज्या सिनियरला जे काय दिलंय त्या दबावाखाली जे काय करतायत ते त्यांच्याकडे प्रूफ आहे. ते त्यांनी मला आता सांगितलं आणि दाखवले. माझं म्हणणं आहे, तुम्हाला कोण काय देतं त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. तुम्हाला वर्दीमध्ये शपथ घेऊन पाठवतात, सदर रक्षण खलनिग्राह वगैरे करून. त्या शपथेचं काय होतं? खरं खोटं कोर्ट बघेल, पण तुम्हाला ज्या चौकटीत एज्युकेशन दिलं जातं त्या एज्युकेशनची पार धजिया उडवता. इन्व्हेस्टिगेशन करा. आम्ही आजही सांगतोय ना, आम्ही असं नाही म्हणत आहे ही रॉंगच नाही. तुम्हाला वाटतंय ना, म्हणजे आपल्याकडे एक मला द्या तरी मी म्हणणार नाही, फार वाईट आहे. नवऱ्याने म्हटलं टिंब टिंब जग बनतं सांड. तसं जर पोलीस यंत्रणाच या पद्धतीने तिच्याकडे बघत असेल तर हे रॉंग नाही का? तू मराठी तुला कळलं असेल. आमच्याकडनं ओघलूनच घ्यायचंय का? काय करते तर त्या ह्याच्यापर्यंत जाणं आणि आयओची जी कर्तव्य आहे बाबा, त्या विक्टिमला बरोबर नेणं, उभं करणं तिच्याकडनं, ते होत आहे का? म्हणजे बायस नाही चाललंय का पोलिसांचं? बायस आहे, होत आहे की नाही? आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, आम्ही तेच सांगतोय मीडियाला पण, सगळ्या समाजाला कळावं. तुम्ही मुळापर्यंत जा. कुठले व्हिडिओ आहेत? कोण तो? काय त्याचं नाव? मध्यस्थी अमित मोरिया. मोरिया. आता कधी मोरिया करणार? हे मोरिया बिरिया हे मधले दलाल आहे. आणि एखाद्या मुलगा आहे, नवरा आहे, आता तो नवरा म्हणजे गेली ना, कामाला लावता का? हे 1500 रुपये हे काम करणार का? मग माझं म्हणणं आहे, मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दोष नाही देत आहे, पण जेव्हा दाखवतो तेव्हा त्वरित जेवढी तत्परता बाकीच्याला दाखवतो अशी तत्परता आता तुमच्या समोर महिलांच्या आलेल्या केसमध्ये दाखवाच, एवढीच हात जोडून विनंती आहे त्यांच्याकडे. आता मी सांगितलं ना की आतापर्यंत तो प्रवास त्या कुटुंबानी आणि त्यांच्याबरोबर असलेल्यांनी केलाय. आता जर आम्ही कायम शिवसेना म्हणून महिला आघाडी, म्हणजे ज्यांचं सुषमा स्वराज सारख्या चांगल्या भाजपमध्ये असूनही खासदार म्हणून अगदी मंत्री जे काही त्यांची पदं, त्यांनी आमच्या महिला आघाडीचं कौतुक केलं होतं. ते का केलं तर आम्ही अशा संकट समयी महिलांसोबत राहतो. कुठल्याही घाणेरड्या प्रवृत्तीला आम्ही पाठिंबा देत नाही. आम्ही पण आमच्या पद्धतीने ही केस मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या ज्यांनी नरेश मस्के त्यांना मी फोन करेन की बाबा आम्हाला शिंदे साहेबांसमोर यायचंय, या मुलीची व्यथा मांडायची, आणि ती ऐकून झाल्यानंतर एक तर थंड बसतायत की बंड करतायत ते बघूया. महिला आयोगच पहिला भ्रष्ट आहे म्हणून बाहेर आलाय. केवढं ते झालंय. आता तो महिला आयोगच नाहीये, म्हणजे जे पदसिद्ध जी खुर्ची आहे तीच केवढी बदनाम झाली आहे. कुठला महिला आयोग? चाले मुंबईच्या खरात हे गल्ली गल्लीत आता सापडायला लागले, आणि हे महिला आयोगाला पत्ताच नाही. ज्या खुर्चीत बसली तीच डेंजर निघाली. त्यामुळे महिला आयोग वगैरे आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांकडे जाऊन न्याय मागण्याची वेळ आलेली आहे. मी आता तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय क्षेत्रातली व्यक्ती आहे आणि ती यंत्रणाला आपल्या पायाखाली दाबते आहे, हे उघड उघड दिसत आहे. मग असा प्रश्न येतो, जर आयओ
काहीतरी गडबड ते पोलीस कमिशनर आहेत जे पोलीस स्टेशनचे ते गडबड करताना तिच्या माध्यमातून कळतंय तिला धमक्या येत आहेत आणि जर ते काही करत नसतील आणि त्याला जर लगेच जामीन बिमीन देण्यासाठी कसं असतं तुम्ही काय पुटअप करता तीव्रता बघून हा मूळ प्रश्न आहे आणि ती तीव्रता यांच्यामध्ये दिसत नाही म्हणून थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एक पक्षाचे आम्ही प्रमुख लोक म्हणून आम्ही जाणार त्यांच्यापर्यंत वेळ मागणार त्यांना पत्र देऊ आम्ही ते करूनही करत आहोत आत्ताच आपल्या ह्या 4 भिंतींमधला विषय नाही कुठलाही आरोपी पहिलं तसंच काम करतं आणि म्हणूनच पोलीस खाकी वर्दीवर प्रचंड आपला विश्वास असतो की मुंबईचा पोलीस महाराष्ट्राचा पोलीस म्हणून सगळं काढतो इतर देशात असलेल्या राज्यांमधल्या पोलिसांपेक्षा आपल्या मुंबई महाराष्ट्राच्या पोलिसांचा 1 नंबर आहे प्रत्येक गोष्टीत त्यांनी जर स्वतःहून ठरवलंच तर ते मुळापर्यंत जातात आणि ह्याला तडीस नेतात हा काही ठिकाणी आम्हाला आलेला अनुभवही आहे आता इथे जर ज्या पद्धतीने जे खानदान आहे आणि त्यांचं राजकीय आहे तर काय काय दबाव होऊ शकतो हे इतकं तरी आपण इमॅजिन करू शकतो किमान ती सांगते म्हणून मग खणून काढा आम्ही कुठे म्हणतोय आम्ही असं म्हणतो जिच्यावर अत्याचार झालाय ते तुमच्या समोर आहे जिने पोलिसांना जे जाऊन सांगितलं ते ती आम्हाला सांगते पोलीस मदत करत नाहीयेत म्हणून आपण इथे आता बसलो आम्ही मदत करण्याच्या हेतूमध्ये आम्हाला आमचा इथे काही राजकीय स्टंट किंवा राजकीय दुष्टबुद्धी आमची नाहीये ज्याचं नाव आलं त्याच्यावरच चाललंय इतरांचं कोणाचं नाव घेतलंय का आणि पुरावे तिच्याकडे सगळे पुरावे तिने दिले कोर्टात पण गेले कोर्ट दिलेल्या पुराव्यानुसार आयोनी काय सबमिट केलंय याच्यावर जास्त ते केस टिकून राहते तर मला वाटतं पोलीस कमिशनर असू देत नाहीतर तुमचे आयो वगैरे कोणी असू दे आपल्या घरात सुद्धा माता भगिनी मुली आहेत हे लक्षात असेल बात किया हूँ ये जितने अभी आया है FIR के बाद ये सब फर्जी है मैंने खुद सीनियर से बात किया था कि ये लड़की अगर आपने ब्लैकमेलर बोला है इसके खिलाफ जितने भी है इसके पहले इन्हें कंप्लेन किया था किसके खिलाफ वो वापस लिया तो हमें दिखाइए और आपके 6 घंटे का स्टेटमेंट इसका लिया था 2024 में वो स्टेटमेंट आपने क्यों नहीं दिखाया और वही स्टेटमेंट पे मैंने FIR आपने दर्ज किया है आज वो सारा लेटर जो आ रहा है या इसके खिलाफ जो भी है उसके पहले भी मैंने मांगा था क्यों नहीं आपने दिया और अगर ये लड़की ब्लैकमेलर या कंप्लेनर है तो उसको सिद्ध पहले ही करना चाहिए था मैं किसी साहिल चोगले का नाम से नहीं मैं ये यहाँ की प्रशासन के खिलाफ हूँ 1 साल प्रशासन यहाँ शांत क्यों बैठी थी किसका कौन मदद कर रहा था कौन उसके ऊपर दबाव बनाया था क्योंकि इस मैटर में जब हमारे पास आया था ही मैंने यहाँ पे सबसे मिला सीनियर एसीपी ने मेरा फोन उठाना बंद कर दिया एसीपी से मैंने एक ही चीज बोला कि अगर वो लड़की को आपने ब्लैकमेलर बोला है और रिकॉर्डिंग के साथ तो उसका पुरावा तो दीजिए आज वो पुरावा फर्जी बना रहे हैं अभी उनके पास अभी आपको बताऊं आयो ने इसमें गलती क्या किया है हमारा FIR होने के बाद कोर्ट में पेपर नहीं जमा किया और उसको 3 तारीख को उन्होंने बेल के लिए डाला है पोर्टल पे नहीं आने दे रहे हैं 8 तारीख को मतलब इसका बयान 164 में हो रहा है और 8 तारीख को उनको 2 दिन का इंटरव्यू बेल मिल रहा है और लड़की उसी कोर्ट में नीचे है आयो आ नहीं रही थी वाले पुलिस स्टेशन से उसको जबरदस्ती मैडम ने बुलाया तब वो आई तब जो वहां पे बोले 2 दिन का हमको और टाइम दीजिए तो मैडम डांटी के अभी इतना संगीन मैटर है इसका 164 अभी होना चाहिए बयान दर्ज हुआ हमारा यहाँ का सिस्टम इतना बिका हुआ है कि आप देखिए कि उनको बेल देते वक्त मतलब जो पीड़िता है उसको बुलाया नहीं जा रहा है कल भी आयोग को मैंने फोन करवाया कि कोर्ट में जाना है क्योंकि आज कोर्ट में इसका वहां पे है साहिल का बेल का आयोग फोन नहीं उठा रही है आयोग का फर्ज बनता है कि पीड़िता को लेके जाने का आयोग यहाँ इसमें बिकी हुई है और इसमें सीनियर एकदम
पूरा फ्रंट पे आके बैटिंग कर रहा है। एसीपी जो है उन्होंने फ्रंट पे बैटिंग कर रहे हैं, जितना उनको बचाना चाह रहे हैं वो बचा रहे हैं। और इसमें सारा फेलियर सिस्टम का है। सिस्टम इतना मतलब गंदा हो चुका है। अब ये बताइए थे कि लाड़की बहने के नाम पे एक महिला 1 साल से रो रही है और दर दर भटक रही है। मैं बोलता हूँ सब गलत हो, आप उसको, वो गलत है उसको सजा कानून देगी। आपका फर्ज बनता था पहले एफआईआर लेना और इसको मेडिकल कराना। सारा चीज आपने फेल करके आज दबाव बना, तब आपने एफआईआर लिया है। आप लोग नवी मुंबईमध्ये साहिल देवीदास चौगुले जो भाजपा शिवसेना मिळून जे काही महानगरपालिकेमध्ये सत्ता बनवली आहे त्याच्यामधला हा स्वीकृत नगरसेवक आहे. स्वीकृत नगरसेवक इतका विकृत कसा असू शकतो हा पहिला एक प्रश्नचिन्ह आहे. ज्या पद्धतीने आपली वासना हवस या मुलीवर त्यांनी काढली आणि प्रत्येक वेळेला ब्लॅकमेलिंग करून तिला चिट करून तिच्यावर अत्याचार करत राहिला. कुटुंब वत्सल ही मुलगी, त्याच्यामध्ये ह्यांना कुठल्याही जाती धर्माचा काही फरक नाही पडत. फक्त मुलींचं शोषण करणं आणि त्या मुलीला देशोधडीला लावणं. आज मुलीचा संसार तुटलाय, एक बाळ तिच्या पदरात आहे. ते बाळ घेऊन नवरा निघून गेलाय कारण त्या नवऱ्याला मारझोड झाली. म्हणजे जेणेकरून इकडे तुम्ही लाडली बहीण इतका त्याचा गवगवा करता. माझं तुमच्या माध्यमातून मत आहे, ही केस आम्ही शिंदे साहेबांसमोर जातो, एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आम्ही जातो, आम्हाला वेळ द्या, आम्ही येऊन सांगतो आणि निर्णय द्या आम्हाला तुम्ही. जर तुमच्या पार्टीत आहे म्हणून जर त्याला जामीन मिळणार असेल, एक तर पोलीस, नवी मुंबईची पोलीस, जो कुठचं पोलीस स्टेशन रबाळा, असं पण ते पोलीस स्टेशन थोडंफार वेगवेगळ्या गोष्टींनी बदनाम आहे. आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे नाव आहेत या मुलींच्या मी ऐकली आहे, सावंत वगैरे, आयवो वगैरे, एसीपी पर्यंत सीपी पर्यंत हे चालतं. आणि तुमच्या घरात मुलीबाळी नाहीये म्हणजे संरक्षण करतात जर आमचा हत्यार होत असेल तर खाकी वर्दीवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे कुंपण खालतो शेत राखण्यासाठी, मेला कुंपणात जाऊन शेत खात आहे तर काय त्या शेताची अवस्था असेल. म्हणजे नागरिकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, तो हो ठेवला पाहिजे. नागरिकांनी पोलीस व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, हो ठेवला पाहिजे. पण दिवसभरामध्ये यांची जर वागणी महिला अत्याचार, महिलांवर झालेल्या अत्याचारी महिलांवर यांचा मानसिक अत्याचार होत असेल, तो पण एक मानसिक बलात्कार असतो. शारीरिक बलात्कार तर आहेच, पण तिच्यावरती मानसिक सुद्धा बलात्कार होतोय, शाब्दिक बलात्कार करताय. म्हणजे आता त्या बलात्कार शब्दाला लाज वाटेल असं जर या शिंदे मधल्या असलेल्या लोकांचं वर्तन असेल, मला वाटतं हे घराणं सगळ्या प्रकाराने ते गाजलेलं आहे. हे काय पहिल्यांदाच होतं असं नाही. धाडसी मुलगी आहे म्हणायचं, नाही तर बऱ्याच घाबरून मुलींनी जीव दिलेत किंवा पुढे आले नाहीयेत. आणि हिने धाडसांचं पाऊल टाकलंय. त्यामुळे समाज म्हणून आणि आमचा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, आम्ही बाळासाहेबांना कायम छत्रपती शिवाजी महाराजांची जी वागणूक होती ती वागणूक आम्ही आमच्या पक्षात कायम पाहत आलोय. हैवानांना पक्षात जागा नाही आणि जर हैवान कोण झाले तर त्याला तिथल्या तिथे ठेचले पण आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे. जो कोण आयवो त्यांना बदललं पाहिजे. सावंत नावाच्या पोलिसांचं पण आलंय, नाव आलंय. त्याच्यानंतर यांचे एसीपी कोण आहे, राहुल दत्त. मला वाटतं आपणही त्यांना जाऊन भेटू. ही तुमची खाकी वर्दीचा खाके आहे का? खाकी वर्दी फक्त नावाला घालता.
यामुळे खाकी वर्दी बदनाम होते. घडलेला प्रकार नवी मुंबईत असेल, पण अख्ख्या महाराष्ट्रात खाकी वर्दी हे लोक बदनाम करतायत. तर यांच्यावरती गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत की नाही? आणि ही केस आता त्याला जामीन बिमीन देण्याच्या ते भानगडीत आहेत, आणि ते जामीन पैसे खाऊन जर ते काय खाली रिपोर्ट करते, आणि मला माहिती ना ती बिल्डिंग कशी आहे, वरती त्याला सोडण्याचे प्रयोग चालू आहेत. मग कसा वचक मिळणार? आणि जे कोणी अधिकारी ज्यांना कोणाला फ्लॅट दिलाय 2 BHK 3 BHK, पुरावे वरवर बोलत नाहीये ती लोक, पुरावे त्यात 2 3 BHK तरी तुमची मुलगी बायको सुरक्षित राहणार आहेत का? ज्यांच्या अंडर तुम्ही हे सगळं करताय तर ते तुमच्या घरात घुसायला वेळ लावतील का? तुमचा खाकी वर्गाचा जर खाक्या नसेल तर जनता कशी सुरक्षित असेल? आणि ह्याच्यासाठी 3 म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि त्याच्यात सुनेत्रा वहिनी, आम्ही त्यांनाही भेटू. महिलांचं हे समजून घ्या. ज्या पक्षात आहे गुट मध्ये शिंदे, त्यांनाही भेटू. उपमुख्यमंत्री आहात आणि मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, गृह खातं तुमच्याकडे, गृह खातं शेण खातं आहे. त्याच्या वरिष्ठ हे पोलीस येतात ना गृह खात्याच्या अंडर, ते लोक शेण खात आहेत. त्यांना कायद्याने वटणीवर आणायला नको का? कायद्याने आम्ही काही रील बघतो, हल्ली लोकांचे पेशन्स संपत चालले, खाकी वर्दीवर हात उचलायला लागले का? असे वर्दीतले राक्षस आहेत म्हणून उचलतायत पब्लिक. काय पब्लिकचा दोष असतो मग? त्यामुळे तुमच्या माध्यमातून आज आम्ही सांगतो की हे आज काहीतरी त्यांचं आहे. तर एकनाथ शिंदेचे इथे खासदार कोणतरी येऊन बरळून गेले. तुम्हाला पण आता सुनबाई आहेत, तुम्हाला मुलगी आहे, असे राक्षस सगळीकडे फिरत असतात. जरा ओळखा, ही धोक्याच्या घंटा ओळखा. हे आपल्या घरामध्ये आणि तुम्ही सांगताय की 10 लाख 15 लाख, म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राच्या महिला, मुंबईतल्या महिला नवी त्याच्यावर नेऊन बसवताय का? म्हणजे सरळ मार्गाने महिलांनी जगायचंच नाही. 1500 रुपये फेकणार थोबाडावर आणि अशा इज्जती घेणार, तर जाग येणार आहे की नाही या सरकारला? कारण हे जेव्हा निवेदन फक्त काय पोलीस स्टेशनला नाही दिलंय, आणि सगळ्यांना निवेदन दिलंय. प्रत्येक निवेदन हे आमच्या सगळ्यांच्या, म्हणजे मी महापौर होती, मी आता विरोधी पक्ष आहे, कुठलंही निवेदन आलं तर ते आमच्या डोळ्याखालून जातं म्हणजे जातं. आणि त्याच्यावर मग आम्ही त्याला काय केलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे करतो. मग ही निवेदनं तुमच्या डोळ्यासमोरून गेली नसतील? चौकशी पण करत नाही. त्या पोलिसांना बोलवून, विक्टीम नाही तिला बोलवून, तिचे जे कोण नाही त्यांना बोलवून चौकशी पण नाही. एक अत्याचार करणारा अत्याचारी सुटले तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार, आणि तो वाढताना दिसतोय. कारण हे चौगुले घराणं ज्या राजकारणात आहे त्यांचा सगळा पास्ट, इतिहास आणि भूगोल लोकांना माहिती आहे. बाबा काय करतो, काका काय करतो, अमका काय करतो. त्यामुळे या गोष्टीला सिरियसली घ्यायला पाहिजे. म्हणजे इथे ब्राह्मणांच्या मुली सुटणार नाही, इथे मांगांच्या मुली सुटणार नाही, इथे जाती धर्म कुठल्याच नाही. फक्त हैवान सिकृतला मधला विकृत नगरसेवक. मैडम, ये यहाँ पे जो लड़की है त्रिपाठी, इनके साथ में गलत हुआ है 2024 से, और ये पीड़ित 2024 में इसके फूफा उनके घर पे काम करते थे, उनके यहाँ जाना आना था। तो एक दिन के जो ये था वहाँ पे गई, जब वहाँ पे लड़की, तो उसके फूफा नहीं थे, तो उन्होंने इसको घर में बुला के पानी दिया या कोल्ड ड्रिंक में कुछ नशीली दवा पिला के इसके साथ में गलत किए।
ये लड़की को जब घर पे गए वहां पे उससे पूछे भी कि मैं कैसे यहाँ पे बेहोश हुई, तो उन्होंने बोला कि तेरे को चक्कर आ गया था। चक्कर आने के बाद ये घर मतलब गई, जिसके साथ गलत हुआ था इसको मालूम था, लेकिन इसके फूफा से बात करने पे तो उन्होंने बोले बड़े लोग हैं तुम मत जा। 15 दिन के बाद इसको उन्होंने वीडियो भेज रहा है इसके नंबर पे, और नंबर पे वीडियो फोटो भेजा है, और इससे बोले कि तू मेरे से मिल, नहीं तो ये वायरल करूंगा। तो ये लड़की जब मिली मतलब एरोली में मिलने के बाद उसने बोला कि घर पे है वो मोबाइल, आप मेरे साथ एक बार मिल, मैं तेरे सामने डिलीट कर दूंगा। ये लड़की जब मिली ना घर पे तो डिलीट नहीं किया, इसके साथ दोबारा रेप हुआ। तब इसने 2024 में ही कंप्लेन किया है रवाले पुलिस स्टेशन में। रवाले पुलिस स्टेशन में जो सीनियर हैं उन्होंने बोला है मैं इंक्वायरी कर रहा हूँ। 15-20 दिन के बाद भी नहीं इंक्वायरी हुआ। तब इसने बार बार उसके खिलाफ जाके पुलिस स्टेशन में बैठती थी, उन्होंने वहां से भगाया। सीनियर ने बोला जाके या तो पैचअप कर ले साहिल के साथ, नहीं तो तेरे के साथ मतलब जो भी है उनसे बात कर। नहीं कि तो एसीपी से मिली है ये लड़की, एसीपी ने भी मेरे पास सारा रिकॉर्ड है, एसीपी ने भी इसका कार्रवाई नहीं कहा सुना। तो इसको घर से मतलब दबाव आने लगा, ये लोग ने इसके पति को वीडियो भेजा या क्या किया, उसका पति को भी मारा इन